भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून आज रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो। 18 पगड जातीचे भाविक संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशातून दर्शनासाठी गर्दी करत असतात। आज शेकडो देवकाठ्या मिरवणुकीने येऊन मंदिराच्या कळसाला लागल्यानंतर त्यांची यात्रा पूर्ण होते, अशी या ठिकाणची परंपरा आहे। यासाठी विविध धार्मिक विधी गावोगावच्या भाविकांकडून केले जातात। संपूर्ण यात्रा परिसर व्यावसायिकांनी लावलेल्या दुकानांनी आणि आलेल्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे। यात्रा उत्सव शांततेत सुरू असून जवळपास 25 लाख भाविक या ठिकाणी मंदिरात दर्शन घेण्याची माहिती पुढे येत आहे। आमच्या गावातील मंडळी 2-3 गाड्या घेऊन दरवर्षीप्रमाणे वाजत गाजत काठी घेऊन मानाची काठी घेऊन आमची मच्छिंद्रनाथ गडावर येतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर कानिफनाथ गडावर येतो। सायंकाळी 4 वाजता आम्ही त्याला उत्सव चालू करतो। वाजत गाजत काठीची वारी घेऊन आम्ही कानिफनाथ गडावर जात असतो। तर इथं भरपूर यात्रा ही मोठी प्रमाणात भरलेली असते। 15 दिवसांची यात्रा असते। होळी पौर्णिमेपासून तर गुढीपाडव्यापर्यंत असते। इथं गाढवांचा बाजार भरतो, तमाशे असतात। हा उत्सव लय मोठा असतो, पाण्यासारखा असतो, सुवर्ण क्षण असतो हा थोडक्यात। पंजोबाच्या काळापासून आम्ही दरवर्षी येतो आहे। आमच्या इथे कानिफनाथ मंदिर पण आहे गावामध्ये। तर त्यातून मानाची जी काठी असते ती दरवर्षी आम्ही रंगपंचमीच्या दिवशी दरवर्षी इथे सगळी फॅमिली आणि गावातली मंडळी एकत्र जमा होऊन येत असतो। आणि इथे आल्यानंतर वरती मच्छिंद्रनाथ गडावरती पहिल्यांदा मलिदाचा नैवेद्य बनवून दाखवला जातो। आणि त्याच्यानंतर दुपारी इथे येऊन दुपारी 4-5 वाजता आम्ही कानिफनाथ गडावरती मलिदाचा प्रसाद आणि आमची मानाची काठी वाजत गाजत आणि देवाची जी वारी येतात ती पण आमच्या इथे 5-6 वारी आहेत, त्यांना घेऊन आम्ही दरवर्षी मंदिरात प्रदक्षिणा करून म्हणजे कार्यक्रमाची सांगता करून निरोप घेतो। याच मढी यात्रेत गाढवांचा बाजार हे एक यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असून राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा आणि मढी येथे गाढवांचा बाजार भरत असतो। मढी येथे राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी गाढवांचे व्यापारी येत असतात। पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे। गुजरातच्या काठेवाडी येथील गाढवांना या बाजारात मोठी मागणी असते। 10,000पासून 50,000 पर्यंत गाढवांची किंमत या बाजारात असते। काठियावाड़ से आता है गाड़ू लेके मड़ीला यात्रा में बेचने को जैसा माल 20,000, 15,000, 50,000 गारवण काठियावाड़ी बोलते हैं मैं गाड़ू। दर साल एक साल में 2 मेरा होते, एक जिजूरी होते कोच्चि पूनम की, उधर ये जत्रा है बड़ी भराती। बड़े लोग काम करते हैं, पत्थर का, घंटी का, ऐसे सब ईट का भट्ठा का काम करते हैं। इसमें इधर जत्रा है मेरे देश में, इधर लेके बेचने को। भाविक भक्त नाथांच्या समाधीला गलफ, पुष्पहार, दवना, सुगंधी अत्तर, रेवडी आणि मलिंदाचा प्रसाद अर्पण करतात। यावेळी नाथांच्या जय जयकाराने आणि डफ ढोल ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदून जातो। मढी यात्रेत रेवड्यांना भक्तांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते। अनेक वर्षांची परंपरा असलेली व्यावसायिक या ठिकाणी रेवडीची दुकाने थाटलेली पाहायला मिळाली। मी इथं 5-50 वर्षापासून रेवडीचा पुरवठा करीत असतो। योगायोगाने आज यावेळेस आम्हाला जागा भेटली तर गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सरपंचाचे, ग्रामपंचायतीचे आम्ही आभार मानतो। नेहमी आज श्रीरामपूर 100 किलोमीटर इथून आल्यामुळं आमच्या रेवडीचं प्रसिद्ध असल्यामुळं पुढीची रेवडी लोक नाव वाचलं काही न्यायला येतात नगर जिल्ह्यातले। तिचं महत्त्व म्हणजे इथं प्रसाद व्हायल्याशिवाय दर्शनाला जात नाही लोक, तिथं रेवड्या उधळतात। नवस असतो 11 किलो, 21 किलो, 5 किलो, 1.25 किलो, 1.25 पावशेर असं ते नवसाच्या नावाने रेवडीच उधळल्या जाते इथं। तोच प्रसाद इथं महत्त्व म्हणजे तिळाची आणि गुळाच्या रेवडीचं महत्त्व फार मोठं आहे मच्छिंद्रनाथचं इथं दोन्हीकडं पण।